तिथंच. तुला कळतं का? गप तिथंच बस. जाग्या बस. तर नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांना. तर हे बघा आपण आत्ता आलोय परत पाणी द्यायला उसालाच. दुसरं वावर लावले. वावराला काय पाणी दिलं नव्हतं. वावराला पाणी द्यायला आलोय. हे का कसं हात्यार. तर आता पाणी देणार त्याला. इकडून दिलंय बघा. तिकडून येतंय पाणी. दिसतंय का तुम्हाला दाखवतो. हे का तिथं पाटानं पाणी चाललंय तिकडच्या सरीत कडनं. आणि इकडून आपण आत्ता काल पाणी दिलं होतं इकडं. हे बघा लावण्यात दिले होते. दिसतंय का? ते इथं आपण काल पाणी दिले होते. आणि आता पुन्हा आपण इकडचे 2 सर राहिले तेवढा द्यायला आलोय. तेवढा 2 सर देणार. आणि हे कालच लागून झाली आपली. शेणखत पडले सगळं. शेणखत टाकलंय आपण वावराला. शेणखत ओके काम कट्ट्यामध्ये नाही. इकडं पाणी आलं का बघूया. मग दिवसभर काय काय करतोय ते. वारं चांगलं सुटलंय. ढगाळ वातावरण झालंय. पडतोय त्याचा काय आपल्याला अंदाज अजून तरी लागलेला नाही. काल पडलाय थोडासा. बघूया आता मग आजचं वातावरण कसं काय म्हणते ते. चला ह्या 2 सर राहिले ते बघा कडच्या ही आणि ती. आज आपण कचरा घेणारे भिजवून आणि तिकडचे तर चालू आहेच. तर मित्रांनो इथं बघा ही आपली भेंडी कशी काय एकदम खतरनाक दिसते. तण आलं येत पण तण बांगलायला लागतं. काय करायला आता कळलं ना मला. बहुतेक बांगलायच लागेल. भेंडी तर आली चांगली 1 नंबर आहे का. दिसते का भेंडी दिसते टॉपची. त्याला बांगलायला लागते का तणनाशक चालतंय ते बघूया आपण. तणनाशक चालत असेल तर अति उत्तमच काम होईल आपलं. पण बघूया आता काय तणनाशक चालतंय का बांगलायला लागतंय ते हिशोब आपण करूया नियोजन. इकडं पण आपण लावली पण आता इकडं पाणी चालू करायला पण होतं. गिरमिट नाही अंदाज फुल करायला इकडं चालूच आहे आपली. हे चालू आहे बघा. इकडे ही भिजल आज. पिचकारी म्हणत तिथं पाईप दिसते का पिचकारी. तिथे जॅनर टाकायला लागेल. काम तर ओके होते. विषय नाही. पिल्या हो अय पिल्या आता रे अय इकडं काप तिथं तिथंच बस. तिथं जाग्यावर तिथंच. तुला कळतं का? गप तिथंच बस. जाग्यावर बस. आहे तुला आता हळ आहे का. तर मित्रांनो हे आहे आपलं कुत्रं. तर ही झालं पॅरलाईज मागणं. पॅरलाईज झाल्यामुळे त्याचं मागचं काय म्हणजे पाय नीट चालत नाहीत आहे का. असं हळूहळू त्याला मग शीतनं हाणून तिकडं पाठवलं होतं आहे का. आहे तर त्याला तिकडं पाठवलं होतं आणि ती जवळ येते हळूहळू. थोडं जवळ येते थोडं लांब जाते असं होते. तर ही बघा आपलं पाणी चाललं आहे. मग अशा आपण तिकडून आलो दार देऊन. तिथं त्या कोपऱ्याला पाणी चाललं आहे बघा एकदम. तर इथून दिसणार ना पण तिथं त्या कोपऱ्याला एकदम पाणी चाललं आहे. एकदम कड्याच्या 2 सरीतने पाणी चाललं आहे. इथे एका सरीत चालले तिकडे एका सरीत चालले. इकडून कडनं जाऊन त्या एकदम कड्याच्या सरीने तिकडून इकडे यायचं आणि इकडून तिकडे जायचं. असं 2 सरीतने पाणी दोन्ही सरीतने पाणी देणार आपण. आता आपण बघूया अजून दिवसभरात आपण काय काम करतोय. शक्यतो आज तर नाही एवढं काय काम. 5 वाजता धारा काढल्या की झालं. एवढं काय नियोजन नाहीच. परवापासून आपण आता ह्याला आळवणी वगैरे घेणार आहे. परवा 13वापासून आता ह्या आज उद्या ह्याचं पाणी उरकून घेऊन परवा दिवशी ह्याला आळवणी घेणार आहे. टोमॅटोचा तोडा आपण बघूया परवा घ्यायचा का थोड्या दिवसांनी घ्यायचा. तर असं आहे आपलं नियोजन. बाकी काय नाही.
तर चला बघूया अजून पुढं काय आजचं नियोजन होतं ते. तर ही बघा मित्रांनो, अंजिराला आपल्या सगळीकडे अंजीर लागली. सेटिंग तर दिसते चांगलं. हा आहे का, सगळीकडे अंजीर आहे, कुठं नाही असं नाही. किती 3 डंपे द्या, 3 डंप्यांमध्ये पण बघा हो का, ते 2 आणि ही एक खालनं आलेली, ही एक आहे खालनं आली, ह्या 2 आहे त्या मोठ्या आहे का, सगळीकडे अंजीर आहे. हां ही वांगी लावली आपली घरी खायला, घरच्या पुरती वांगी. इकडं मिरच्या, हे बघा हे मिरच्या लावल्या, इथं वांगी आहे, इथं पण एक झाड असेल बघा, तर पिरू झाड असेल, कशाच तरी असेल झाड. इथे नारळ बिरळ, इकडं आंब्या झाड लावले ते. तर चला आज आलो आपण आपल्या गोठ्यावर. पाणी तर काय केले म्हणजे विहिरीतलं पाणी संपलं आहे, आणि हे आपला भुईमूग थोडासा काढायचा राहिला, तो काढायचा चालला आहे. आणि आपण आता मग बघूया, गोठ्यातली साफसफाई करतो आणि मग पुढचं तुम्हाला दाखवतो. चला तर ह्या बघा मित्रांनो आपल्या गाय इथं, आणि आता आपण दारा काढणार आहे, यांच्या दाराला सुरुवात करणार आहे. आता मशीन आपली पाणी गरम करायला ठेवले, पाणी गरम करून दारा काढायला घेणार आपण. झालं बऱ्यापैकी गरम. आता म्हणजे चला दारा काढून घेऊया, त्या खुराक त्यांना ठेवले, लगेच दारा काढायचा. चला दारा झाल्यावर तुम्हाला मग दाखवतो. चला तरी बघा ही अशी काच देऊन मशीन लावली आहे. चालू आहे आता वाटते, आवाज तर येतोच तुम्हाला. ही अशी मशीन लावून आपण शेतनं ओढतं पण आणि दाबतो पण, त्यातनं ते इकडं चालू आहे असं, ह्यात स्टोर होणार, मग वाटायचं आपण पिटली.